दुबईमध्ये भारतीय टीम चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि T20 वर्ल्ड कप नंतर पुन्हा एकदा भारतीय फॅन्स जल्लोष करू लागले। पण यातच एक चर्चा सर्वत्र पसरू लागली, ती म्हणजे आता रोहित शर्मा संन्यास घेणार का? कारण T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्याने T20 मधून संन्यास घेतला होता आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित ऑडीमधून संन्यास घेऊ शकतो, ही चर्चा सगळीकडे सुरू होती। यावर रोहित मॅच संपल्यावर काय म्हणाला ते आपण व्हिडिओमध्ये पाहूया। जेव्हा रोहित शर्मा प्रेस कॉन्फरन्समध्ये आला, त्याला सर्वप्रथम रिटायरमेंटबाबत प्रश्न विचारला गेला। यावर त्याने उत्तर दिलं, हा विजय खूप शानदार आहे। संपूर्ण टीमने या टुर्नामेंटमध्ये चांगला क्रिकेट खेळला आणि हा विजय त्याच मेहनतीचा परिणाम आहे। रोहितने सांगितले की या टुर्नामेंटमध्ये खेळताना त्याने त्याची बॅटिंग स्टाईलमध्ये थोडा बदल केला आहे, जेणेकरून टीमच्या गरजा पूर्ण होतील। पहिली त्याच्या खेळाची स्टाईल वेगळी होती, पण आता त्याने अधिक ॲग्रेसिव्ह स्टाईल स्वीकारली आहे, ज्यामुळे टीमला मजबूत स्टार्ट मिळू शकेल। एक कॅप्टन आणि बॅट्समन म्हणून त्याचं लक्ष नेहमीच टीमला विन करण्यात असतं। रोहित शर्माने स्पष्ट केलं की तो आपल्या खेळाला बदलून ॲग्रेसिव्ह पद्धतीने बॅटिंग करत राहील, ज्यामुळे टीमला त्याचा फायदा होईल। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा त्याला रिटायरमेंटबाबत प्रश्न विचारला गेला, तेव्हा रोहित शर्माने इनडायरेक्टली सांगितलं की त्याचं क्रिकेट करिअर अजून संपलं नाही। त्याने सांगितलं, मी जसा खेळत आलो तसाच खेळत राहील। या वाक्यातच रोहित शर्माने स्पष्ट केलं की तो सध्या तरी भारतीय क्रिकेट टीममधून रिटायर होणार नाही। त्यानं सांगितलं त्याचं मन पूर्णपणे क्लिअर आहे आणि तो आगामी मॅचेससाठी तयार आहे। हे विधान त्यांच्या फॅन्ससाठी एक मोठं आनंदाचं कारण आहे, कारण आता सर्वांना कळालं की रोहित शर्मा भारतीय क्रिकेटचा एक महत्त्वाचा हिस्सा पुढे सुद्धा राहील।